आणखी एक मोठी बातमी पाकिस्तानातला लाहोर स्फोटानं हादरून गेलाय। लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ स्फोट झालेत। त्यानंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षीकरण करण्यात आलेला आहे। लाहोरमधील गोपालनगर आणि नसीराबाद भागात वॉल्टन रोडवरच्या वॉल्टन विमानतळाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं सांगण्यात येत आहे आणि या स्फोटानंतर लोक घाबरलेत, घराबाहेर पडलेत। ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा दुसरा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय। जीवितहानीबद्दलची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही, परंतु छायाचित्रांवरून असं दिसतंय की इमारतींचं मोठं नुकसान झालंय आणि यानंतर अनेक विमान उड्डाणांवरती परिणाम झालेला आहे आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। संदर्भात आणखी एक मोठी बातमी बघूयात। अल कायदाकडनं भारताविरोधात जिहादचं आवाहन करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताची आक्रमकता असं निवेदन अल कायदाकडनं जारी करण्यात आलेलं आहे। एक मोठी बातमी, अल कायदाकडून भारताविरोधात जिहादचं आवाहन करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताची आक्रमकता असल्याचं निवेदन अल कायदाकडनं जारी करण्यात आलंय। कालच्या ऑपरेशन सिंदूर नंतरच्या या सगळ्या घडामोडी आपण बघतोय। अल कायदाकडनं निवेदन जारी करण्यात आलं। ऑपरेशन सिंदूर म्हणजेच भारताची आक्रमकता असं अल कायदाकडनं निवेदन जारी केलंय। आणखी एक मोठी बातमी, पाकिस्तानातला लाहोर स्फोटानं हादरून गेलाय। लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ स्फोट झालेत। त्यानंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षीकरण करण्यात आलेला आहे। लाहोरमधील गोपालनगर आणि नसीराबाद भागात वॉल्टन रोडवरच्या वॉल्टन विमानतळाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं सांगण्यात येत आहे आणि या स्फोटानंतर लोक घाबरलेत, घराबाहेर पडलेत। ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा दुसरा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय। जीवितहानीबद्दलची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही, परंतु छायाचित्रांवरून असं दिसतंय की इमारतींचं मोठं नुकसान झालंय आणि यानंतर अनेक विमान उड्डाणांवरती परिणाम झालेला आहे आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय।